कायद्याचं रक्षण करणाऱ्यानेच जर कायदा पायदळी तुडवला तर मग सामान्य नागरिकांनी कुणाकडे न्याय मागावा। ही कहाणी आहे एका 27 वर्षीय पीडितेची, जिला प्रेम, आधार आणि लग्नाच्या नावाखाली फसवण्यात आलं आणि अखेर तिने आवाज उठवला। साल होतं 2018। तिचं लग्न झालं होतं आणि काही वर्षांनी नव्यासोबत पटेनासन झालं। 6 वर्षांच्या मुलासोबत ती वेगळी राहू लागली। पतीविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात केस सुरू होती। याच न्यायालयीन लढाईदरम्यान 8 मार्च रोजी तिची ओळख झाली महेंद्र भगवान नैनाव या 34 वर्षीय वकिलाशी। तो सिडको परिसरात राहणारा आणि स्वतःला हायकोर्टात वकील म्हणवणारा। ओळख झाली, नंबरची देवाणघेवाण झाली आणि मग तीच ओळख काही महिन्यात प्रेमात बदलली। महेंद्रने तिला लग्नाचं आमिष दाखवलं। 8 मार्च ते 12 जून 2025 या काळात तो तिला टीव्ही सेंटर भागातील एका हॉटेलमध्ये नेऊन शरीर संबंध ठेवत राहिला। ती गर्भवती राहिली, पण त्याने स्पष्ट सांगितलं गर्भपात कर, मग सांगितलं LLB पूर्ण कर, मग आपण एकत्र राहू। 12 जून रोजी त्याने जय भवानीनगर परिसरात एक खोली भाड्याने घेतली आणि ते दोघं लिव्ह-इनमध्ये राहू लागले। लिव्ह-इनमध्ये राहत असतानाच तिने त्याच्याशी लग्नाची मागणी केली, मात्र त्याचे उत्तर आलं, मी हायकोर्टात वकील आहे, सगळं मॅनेज करू शकतो, तू मला शिकवू नको। दुसऱ्यांदा ती गर्भवती झाली। याही वेळेस त्याने जबरदस्तीने गर्भपात करवला। शिवाय आजारी असताना देखील तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला। नकार दिला की मारहाण केली। 3 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा तिने पुन्हा लग्नाची मागणी केली तेव्हा महेंद्रने तिच्यावर गाडी घालण्याची धमकी दिली आणि निघून गेला। अखेर तिने हिम्मत केली, सिडको पोलीस स्थानक गाठलं आणि महेंद्र भगवान नैनाव या वकिलाविरुद्ध बलात्कार, धमकी, मारहाण आणि फसवणूक याचे गंभीर गुन्हे दाखल झाले। प्रेम, विश्वास आणि कायदा हे तिन्ही तुटले तर माणूस उद्ध्वस्त होतो, पण सत्यासाठी आवाज उठवणं हाच खरा शौर्याचा मार्ग आहे। वकिलाचं बडेजाव आणि कायद्याचा गैरवापर काही काळासाठी चालतो, पण अखेर न्यायाच्या हातात जाळं लागतंच। तुम्हीही अशा कोणत्याही मानसिक, लैंगिक किंवा कायदेशीर त्रासाला बळी पडत असाल तर कृपया शांत राहू नका। आवाज उठवा, कायदेशीर मदत घ्या आणि योग्य कारवाई करा। अशा सत्यकथा, समाजप्रबोधन आणि गुन्हेगारी जाळ्यांचा पर्दाफाश पाहण्यासाठी गुपित सत्यला आजच सबस्क्राईब करा। बेल आयकन दाबा आणि कोणतीही गोष्ट गुपित राहणार नाही याची खात्री करा।